पोलीस आयुक्त साहेबांची मदत लागते, कारण का वाळूजगाव पोलीस स्टेशन हे शहर हद्दीमध्ये आहे आणि वाळूजगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले कर्मचारी विजय त्रिभुवन व विजय पिंपळे, आता पिंपळे साहेबाला वाळूज गावामध्ये 6 वर्ष झालेले आहेत, तिथंच कार्यरत आहेत. पिंपळे आपले त्रिभुवन साहेबांची बदली होऊनही पुन्हा वाळूज गावामध्ये कोणाच्या आशीर्वादाने पुन्हा परत येतात आणि येऊन सामान्य गोरगरिबी जनता यांना त्रास देण्याचं काम वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होतं आहे. ही दुर्दैवी बाब आहे. त्या संदर्भामध्ये आम्हाला असं वाटलं की आपण याच्यामध्ये पोलीस कर्मचारी आहेत, कर्मचाऱ्यांची पाठराखण अधिकारी करू शकतात कदाचित, म्हणून आम्ही सरळ CP साहेबांच्या दालनामध्ये दाद मागण्यासाठी आलेलो आहोत. विषय असा आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 नंबरचे व्यवसाय चालतात. त्याचे आमच्याकडं अनेक पुरावे आहेत, परंतु वाळूज गावामध्ये गुटखा गुटख्याचा जो व्यवसाय आहे यांनी जोर धरलेला आहे आणि गुटख्याच्या संदर्भामध्ये मुख्य आरोपी आजही वाळूज पोलीस स्टेशनच्या हाती लागलेलं नाही आहे आणि किरकोळ व्यवसाय करणारे टपरी चालक असेल, किराणा दुकानवाले असतील, पोटा पाण्यासाठी कदाचित त्यांच्याकडे चुकून माल आला किंवा सापडला तर पोलीस कर्मचारी हे त्यांना टार्गेट करण्याचं काम गेल्या 5 ते 6 वर्षापासून वाळूज गावामध्ये चालू आहे. हे थांबलं पाहिजे आणि पोलीस कर्मचाऱ्यांची त्रिभुवन साहेबांची व विजय पिंपळे साहेबांची जी मनमानी कारभार चालू आहे हा पण थांबला पाहिजे. त्रिभुवन साहेबांना पुन्हा पोलीस स्टेशन वाळूज गावच का देण्यात आलं याच्या मागे कोणत्या मोठ्या नेत्याचा हात तर नाही ना, एखाद्या बड्या अधिकाऱ्यांचा तर हात नाही ना, कारण की सामान्य जनतेची पिळवणूक व त्यांना त्रास देण्याचं काम पोलीस प्रशासनाचं काम चालू आहे. पोलीस प्रशासन सामान्य जनतेचं संरक्षणासाठी आहे, परंतु जर संरक्षण करणारेच जर भक्षक बनले तर ह्या जनतेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. तरी महाराष्ट्र वाहतूक सेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ह्या प्रकरणाची CP साहेबांच्या दालनामध्ये मदत मागण्यासाठी ही आम्ही धाव घेतलेली आहे, निवेदन दिलेलं आहे. कदाचित जर हा पुन्हा जर असा प्रकार घडला तर आम्ही महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून जन आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहोत.